राज्य सरकारनं ऑक्टोबर 2024मध्ये शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार सुरुवातीला 20% अनुदान देण्यात येणार होतं. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. शाळांना प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. या निर्णयानंतर 2 अधिवेशनं पार पडली. तसंच तिसरं अधिवेशन सुरू असतानाही सरकारकडून टप्पा अनुदानासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शिक्षक समन्वय संघाकडून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं 8 आणि 9 जुलै रोजी शाळा ठेवल्या होत्या. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आमचं ठरलंय हलायचं नाही अशा घोषणा देत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागं न घेण्याच्या शिक्षकांच्या निर्धाराला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचं आंदोलन मागं घेण्यात आलं. तसंच 18 जुलै 2025 नंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली. या वेतनासाठी दरवर्षी 970 कोटी 42 लाख रुपये इतका खर्च होणार आहे.